विकसनशील नेतृत्व, कर्तव्यनिष्ठ, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक, विकासासाठी अहोरात्र झटणारा, सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस, आपल्या 4.5 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 900 कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे, विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे, कर्जत खालापूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक नगरसेवक संकेत भासे आणि शिवसेना कर्जत शहर महिला आघाडी कर्जत। मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली। त्यांची सविस्तर चर्चा करत आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सुद्धा खासदार बारणे यांचं जोरदार स्वागत केलं। तसंच आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका असेल आमची, असं ठणकावून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खासदार बारणे यांना सांगितलं। मात्र खासदार म्हणून तुम्ही पुन्हा आलात तर आमचाही विचार झाला पाहिजे, आम्हालाही विचारलं गेलं पाहिजे, असं आमचं मत आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यासपीठावर मांडली आहे। तसंच खासदार बारणे यांचं स्वागत सुद्धा शिवसेनेच्या कार्यालयामध्ये करण्यात आलं। त्यावेळेला सुद्धा शिवसेनेमध्ये आढावा बैठक घेण्यात आली। अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। संतोष भोईर यांनी सुद्धा सांगितलं, खासदार बारणे यांचा विजय निश्चित आहे, कामाला लागा, असा आदेश सुद्धा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी दिला आहे। खासदार बारणे यांनी भाजपच्या नेत्यांशी सुद्धा चर्चा आणि गाठीभेटी घेतल्या। भाजप नेते सुनील गोगटे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी सुद्धा आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली। भाजपचे युवा नेते किरण ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार बारणे यांनी चर्चा करून आगामी निवडणुकीमध्ये कर्जत मतदारसंघाबाबतीत चर्चा किरण ठाकरे आणि बारणे यांच्यामध्ये झाली। तसंच भाजप कार्यालयामध्ये जाऊन बारणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। माजी आमदार सुरेश लाड, तालुकाध्यक्ष राजेश भगत, भाजप नेते दीपक बेहरे आदी जण उपस्थित होते। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा।